नमस्कार, मी शालू आळणे तुमच्या सर्वांचं लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे. त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. हे 3 कप पीठ आहे आणि अर्धा कप बेसन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 2 चम्मच तीळ घालणार आहोत, 2 चम्मच लाल तिखट आणि अर्धा चम्मच हळद. सोबतच आपण जिरं घालायचं 1 चम्मच आणि ओवा टाकायचा आहे. तो हातावर थोडासा असा चोळून टाकायचा आणि त्याने चव आपल्याला छान लागते. आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि इथे मी कोथिंबीर पण घेतलेला आहे, तो बारीक कापून टाकला. कोथिंबीरने पण चव छान येते. आणि इथे मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून ठेवली होती, ती भाजी कापून घेतली, थोडी बारीक कापायची. आणि हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक याची मी पेस्ट करून घेतली, पेस्ट पण घातली. आणि अर्धी वाटीसोबतच दहीसुद्धा घातलेलं आहे आणि 2 चम्मच तेल पण घालायचं. आता हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करायचे. सुरुवातीला असं कोरडंच मिक्स करायचे आणि मग थोडं थोडं पाणी घालायचं. भाजी ओली असल्यामुळं त्याच्यामध्ये मॉइश्चर असल्यामुळे जास्त पाणी लागत नाही आणि जास्त पातळ उंडा पण नाही करायचा, थोडा घट्टसरच ठेवायचा. थोडंसं हाताला तेल लावून त्याला छान मळून घ्यायचं आणि 10 मिनिटासाठी आता झाकण ठेवून त्याला थोडं मुरू द्यायचं पीठ. आणि नंतर आपण त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आपल्याला जेवढा लहान मोठा पराठा लागतो त्या साईजचे असे आपल्याला गोळे करून ठेवायचे पिठाचे. आणि नंतर पीठ टाकून आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचे. तुम्ही लहान मोठे असे लाटू शकता. साईज बघा एकदम पातळ झाले पराठे. मोठी साईज करायची, मोठी पण करू शकता. त्याला थोडंसं वरून पण तेल लावायचं आणि खरपूस भाजायचे छान, खालून वरून तेल लावून छान. खूप नरम सूत राहतात हे मेथीचे पराठे आणि खूप छान लागतात. आपण एखाद्या चटणीसोबत, शेंगदाणे चटणी किंवा दहीसोबत, लोणच्यासोबतही याला खाऊ शकतो. प्रवासात सुद्धा आपण हे पराठे घेऊन जाऊ शकतो. नरमच राहतात, असे कडक होत नाही. प्रवासात आपण 2 दिवसही याला सोबत नेऊ शकतो. दोन्ही साईडने छान खरपूस भाजून घ्यायचं. असे छान खरपूस भाजल्यानंतर असे ठेवायचे. आणि याचे 15 ते 20 पराठे झालेले आहेत माझे. पटपट भाजतात, त्यामुळं आधी गोळे करून ठेवायचे आणि मग तुम्ही लाटून ठेवले एकदाच 5-7 तरी चालतात, म्हणजे भाजायला आपल्याला सोपं जातं. बघा किती मऊसूत झाले ते पराठे. खूप छान झालेत पराठे. बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण बघितल्यावर